किन्नरीमधून नारी आणि किन्नर पासून नर तयार केले। आधी आम्ही आहोत, आमच्यापासून तुम्ही आहात, हे तुम्हाला आधी ॲक्सेप्ट करावं लागेल। सागरच्या शरीरामध्ये एक शिवलक्ष्मी होती जी जोरजोरात आवाज करत होती की तू एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो। तो मी पैसे कमावण्यासाठी वगैरे साडी नेसण्याचा प्रश्न नव्हता, कारण तेव्हाही माझ्यात तेवढी कला होती, आजही माझ्यात तेवढी कला आहे। सो मी ती सागरची जी शिवलक्ष्मी झाली त्याच्या आदला मधला जो काही प्रवास होता तो अर्थात कठीण होता। बाहेरच्यांचा सपोर्ट आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीचा विरोध, हा जेव्हा विरोधाभास तयार होतो ना त्यावेळेस इथे दुखतं। कुठलाच तुम्हाला व्हिडिओ दिसला नसेल की ज्यामध्ये मी दिवाळी साजरी करत असतो। खरं तर दिवाळी सणाला रडत नाही, पण आई वडील गेल्यानंतर एकच इच्छा होती की चौघांनी एकत्र राहावं। दिवाळी फार सिंपल असते माझी। भर लक्ष्मीपूजनला माझी भाऊजाई गमावली आहे, भर संक्रांतीला माझी आई गमावली आहे, भर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमचा एकुलता एक भाचा गमावला आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी ना सण सूद या माझ्यासाठी एक्झिस्ट नाही करत। ट्रेनमध्ये पैसे मागितले म्हणून मारहाण झाली, सिग्नलवर कुठेतरी उभं राहून पैसे मागितले म्हणून मारहाण झाली। बरेच जण असे आहेत ट्रान्सजेंडर जे व्यवस्थित शिकलेले आहेत, ते जॉब करू शकतात, पण तो पर्याय न निवडतात, ते हा पर्याय निवडतात की ज्यांना कामाची गरज आहे आणि जे खरोखर काम करतात पण समाज देत नाही, अशा वेळी त्यांच्याकडे ऑप्शन उरत नाही, म्हणून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठीच भीक मागावी लागते।